एक फोटो आणि असंख्य भावना। जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विदारक दृश्य समोर आले। पर्यटक आणि स्थानिकांवर झालेल्या या गोळीबारात लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या जोडप्यालाही टार्गेट करण्यात आलं। या गोळीबारात मयत झालेल्या पतीच्या शेजारी खिन्न मनाने बसलेली पत्नी पाहून उपस्थितांच्या काळजात धस्स झालं। या महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या घातल्याचं म्हटलंय। पहलगाममध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला। पर्यटकांची नावं विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। यावेळी एक नवविवाहित जोडपे देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून सुटले नाही। या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचं त्याच्या पत्नीने सांगितले। ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। शेवटी खिन्न मनानं ती मृत पतीच्या शेजारी बसली। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यामध्ये 28हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते। तसंच अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या दहशतवादी हल्ल्यातील जखमींमध्ये राजस्थानच्या पर्यटकांसह महाराष्ट्राच्याही काही पर्यटकांचा समावेश आहे। दहशतवादी पोलीस युनिफॉर्ममध्ये असल्याची माहिती आहे। या हल्ल्यामागे TRF दहशतवादी संघटनेचा हात आहे। CRPF क्विक रिॲक्शन टीम घटनास्थळावर तैनात करण्यात आलेली आहे।